अनेक महिन्यापासून अनेक वर्षापासून हा ठाकुर्लीमधील उन्नत मार्ग जो ठाकुर्लीमधून मसोबा चौकात 90 फीटला जो जातोय अनेक महिन्यापासून रखडलेला होता आणि हा उन्नत मार्गाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि सतत लोकांच्या ज्या गरजा असतात ज्या विकास पुरुष आपण संबोधले जातो ज्यांच्या माध्यमातून अनेक रोडची कामं चालू आहेत अनेक प्रकल्प चालू आहेत असे आमचे श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठाकुर्ली उन्नत मार्गाला 36 कोटी रुपयाचा निधी देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे आणि आज डोंबिवलीमध्ये ठाकुर्ली भाग असेल डोंबिवली भाग असेल आज आनंदाचं वातावरण या शिवसैनिकांमध्ये पसरलेलं आहे। मी मनापासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेबांनी यांनी मागणी केल्याप्रमाणे 36 कोटी रुपयाचा निधी देण्यात आला आणि त्यामुळे आज संपूर्ण या डोंबिवलीमध्ये शिवसैनिकांमध्ये लोकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि म्हणून आम्ही आज जल्लोषात साजरा करतो। कामाला सुरुवात लगेच निविदा काढलेली कामाला सुरुवात 1 ते 1.5 महिन्यात जास्तीत जास्त 2 महिन्यात सुरुवात होणार आहे आणि एकदा कामाला सुरुवात झाल्याबरोबर काम तातडीने लवकर होण्याचं काम त्या दृष्टीने आम्ही पावलं उचलणार आहोत। महाराष्ट्रात गलिच्छ कारभार चालू आहे त्याला आम्ही कधी कोणाला भाव देत नाही। शिवसेना पक्ष आणि श्रीकांतजी शिंदे साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील आम्ही सतत लोकांच्या काय गरजा आहेत लोकांना काय देणं लागतं मध्ये रोड असतील अनेक प्रकल्प असतील आणि सतत तुम्हाला आमचे नेते सांगत असतात की कोणी काय टीका करण्यापेक्षा आम्हाला त्या टीकेचा विकासाच्या माध्यमातून जायचं आहे। तुम्ही मधल्या काळात बघितलं असेल पत्री पूल असेल पत्री पुलावर पण अनेक टीका झाल्या पण आम्ही कुठेही मागे हटलो नाही। श्रीकांतजी शिंदे कधी हटले नाहीत 24 तास त्या पत्री पुलावर उभे राहून तो पूल उभा करण्याचं काम श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि मग त्याचप्रमाणे असलेला उन्नत मार्ग त्यालाही 36 कोटी देण्याचं काम सन्मानित श्रीकांतजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि आम्ही सतत विकासाची कामं करतो। इलेक्शन आले गेले आम्हाला शिवसेनेला काही फरक पडत नाही कारण आम्हाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आहे 80% राजकारण 80% समाजकारण आणि 20% राजकारण आणि मग सतत आम्ही लोकांच्या काय गरजा आहेत त्या गरजा पुरवण्याचं काम आम्ही सतत करत असतो आणि तीच गरज आज हा ठाकुर्लीचा उन्नत मार्ग त्याला 36 कोटी रुपये देण्याचं काम सन्मानित श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे। भाजपला टोला होता